नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन एकत्र. सरपंच हर्षदा मयेकर यांचा पुढाकार. पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांचे आश्वासक मार्गदर्शन. नागावमधील पर्यटन व्यवसाय अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध व कायदेशीर चौकटीत राहावा या उद्देशाने सरपंच सौ हर्षदा मयेकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत नागाव व अलिबाग पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक नागाव ग्रामपंचायत सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीला नागाव हद्दीतील हॉटेल, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्स तसेच समुद्रकिनारी पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. बैठकीच्या प्रारंभी नागावचे माजी सरपंच श्री नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पांडे यांनी पर्यटन व्यवसाय करताना कायद्याच्या चौकटीत राहण्याचे महत्त्व, पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी घ्यावयाची काळजी, शासनाच्या नवीन नियमावली, आवश्यक परवानग्या, नोंदी व कायदेशीर जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यटन व्यवसाय करताना नियमांचे काटेकोर पालन करून नागावची पर्यटन स्थळ म्हणून असलेली विश्वासार्हता अधिक वृद्धिंगत करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीदरम्यान उपस्थित व्यावसायिक व ग्रामस्थांनी विविध प्रश्न, अडचणी आणि शंका मांडल्या. त्या सर्व प्रश्नांना पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पांडे यांनी अत्यंत संयमाने व समाधानकारक उत्तरे देत उपस्थितांचे समाधान केले. यावेळी त्यांनी नागावमध्ये येत्या महिनाभरात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू असून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असे आश्वासन दिले. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले. या बैठकीस सरपंच सौ हर्षदा मयेकर, उपसरपंच सौ मंगल नागे, जिल्हा परिषद सदस्य श्री सचिन राऊळ, सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, सर्कल अधिकारी तसेच नागावमधील पर्यटन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सरपंच सौ हर्षदा मयेकर यांनी पोलीस प्रशासन, उपस्थित सर्व व्यावसायिक आणि ग्रामस्थांचे आभार मानत ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून नागावला अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आदर्श पर्यटन स्थळ बनविण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड.